वाणाजी मनोरे मध्यरात्रीमध्ये बरेचसेच कॉमेंटेटर असतात मागुरू महागुरु महागुरु मध्यरात्रीमध्ये बरेचसेच कॉमेंटेटर असतात. कुठलीही स्पर्धा असू द्या. मात्र आपण पाहिले असेल आमचे महागुरु वाणाजी मनोरे, मी स्वतः वाईट पवार, सर्वांचं आपण स्वागत करूया. आणि इथे पहिली सेमीफायनल एका बाजूला जय बजरंग गोरसाई बी आणि त्यांच्या विरोधामध्ये प्रत्येक इलिवन वाबेगर. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये सावळे संघाला पराभूत केलं होतं गोरसाई संघानं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. एका बाजूला आपण पद्धत भावेश पवार आणि पवन खेनी. गुणलेखासाठी आता जॉईन झाले आमचे सिद्धेश मात्रे या स्पर्धेच्या आयोजक. आता त्यांचा विचार एक समालोचन करण्याचं, त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आणि एक चांगलं समालोचन आपण देखील इथे आता सुरुवात करत आहोत. आणि पहिलं षटक टाकण्यासाठी इथे आलेलं आहे प्रतीक केलेवन वाबेगर संघाकडून अनुराग माली, ज्यांना RPL रायगड प्रीमियर लीग मध्ये आज गोलंदाज म्हणून बाईक पटकावलेली आहे. तोच अनुराग माली. पहिला चेंडू फौलवर टप्प्याचा चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळलेलाचा प्रयत्न करत असताना कदाचित ते झेल होऊ शकला असता. आणि असं आपण पाहिलं असेल, तेली गेलं तुपी गेलं हाती थोपाटणं आणि इथे चौकार आलेला आहे पहिल्या चेंडूवरती. हा बॅटच्या धोपटण्याने चौकार इथे मारलेला आहे. आणि 4 धावसंख्येने इथं धावसंख्येचा अकाउंट ओपन केलेला आहे गोरसाई संघाचा. पवन केनी आज बरेचसेच फोटो मागुरे सांगितलं का फॉन फ्लावर्स बरेचसे त्यांनी बरेचसेच फोटो त्यांच्या बरोबर घेतलेले आहेत. आणि इथे आपण जर पाहिलं असेल एक चौकार त्यांच्या बॅटच्या साईनं पहिल्या चेंडूवरती आलेला आहे. आणि इथे रिव्हर्स अटेंड केलेला सुचीचा हा फटका. चेंडू मात्र फरार होतोय सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार, 4 धावा. सकाळच्या प्रहरीमध्ये आपण जर सगळ्या प्रेक्षकांचं इथे स्वागत करूया. 40+ सगळी आपण मंडळी इथे सामन्यात आणत घ्या, त्यांचं आपण स्वागत करूया. आणि ते 8 धावा लागल्या धावफलकाची 2 ओव्हरची मॅच. इथे चिठ्ठी मात्र सिद्धी कैरेस संघाला मिळाली आहे. तो संघ थेट आता दाखल झाले फायनल मध्ये. आणि इथे या चेंडूवरती फटका पासला जातोय. इथे टिपलेला हा झेल, सर्वेश यांनी टिपलेला हा झेल आणि संपला इथे पवन केण्यांचा खेळ. पहिला फलंदाज बाद झाला. 8 धावा धावफलकावरती लागलेत. इथे मात्र आपण पाहिले असेल 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले होते. तिसऱ्या चेंडूवरती मात्र अनुराग माली ज्यांनी शक्ती लढवली, चेंडूला थोडासा स्लोअर केला. आणि इथे फलंदाज मात्र आपण पाहतोय पवन केने यांची विकेट त्यांना मिळाली आहे. 8 धावा लागल्या धावफलकात, 1 बाद 8. नाईटची आता डे स्पर्धा झालेली आहे. चांगली असं आयोजन आपण बघतोय. 4 दिवस वावेगाचे संतोष माळे आले आहेत. आई ठाके देवीच्या आपण बोलायला 40+ सदस्य देखील आहेत. संतोष माळी त्यांचे आपण इथे स्वागत करूया. मात्र अनुराग माळीने आता कमबॅक करून दिलेला आहे. 2 ओव्हरची मॅच सिद्धेश. मात्र या ठिकाणी नशीब असतील मी तर बनेन वावेकर संघाचं की गोरसाई संघासारख्या मोठ्या तगड्या संघावरून तर आपण पाहिलं असेल मोरिया ग्रुप मनीष मूर्ती ट्रॉफीमध्ये त्यांना खेळण्याची संधी इथे मिळाली आहे. इथे मात्र जमीन लगतचा फटका, खोलवर टप्प्याचा चेंडू, धावून साईडमध्ये चेंडू केलेला आहे. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा कुठला प्रयत्न केला जात नाहीये. आणि सिंगल 1 धाव या चेंडूवरती आलेली आहे. आणि एका धावसंख्याच्या बरोबरीनं 1 बाद 9 धावा लागले ते धावफलकावरती. जय बजरंग गोरसाई बी संघाची धावसंख्या 9 लागलेली धावफलकावरती. 1 फलंदाज बाद झाला पवन केणी. चांगला वेगवान वरतीचा चेंडू, मात्र इथे भावेश पवार
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना इथे डॉट बॉल आलेला आहे आणि डॉट बॉलची झाली समाप्ती. कमबॅक करून देत आहेत अनुराग माली. उगाचच त्यांना रायगड प्रीमियर लीगमध्ये पहिल्या सीझनमध्ये जे पहिली त्यांच्या कॅरियरमधलं खेळलं आणि तिथे बाईक त्यांना पटकावली होती. आणि इथे मात्र आपण पाहतोय जमीन लगतचा फटका ऑन साईड मध्ये गेलेला आहे. एक धाव या चेंडू आलेली आहे आणि षटक क्रमांक पहिलं अनुराग माली ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली. जरी पहिल्या 2 चेंडू शेतीत चौकार आले असतील मात्र नंतर मात्र खूप चांगलं कमबॅक केलं. जसं पवन केणी यांचा त्यांना विकेट मिळाला आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर गोरसाई संघाची धावसंख्या 1-9 10 1-10 या अंकावरती 10 धावा लागले धाव फलकावरती. पहिला षटक चांगला आलेला आहे. आता दुसरं षटक हवेगर संघाकडून सिद्धेश माळी. पाहूया त्यांच्या समोर एक महाराष्ट्राचा अव्वल दर्जाचा हा खेळाडू आपण पाहिलं असेल. अखादी देशामध्ये जाऊन ज्याने आपल्या नावाचा डंका वाजवलेला आहे ते भावेश पवार. काल दुसऱ्या मॅच मध्ये मात्र खूप चांगला खेळ त्यांचा आपण पाहिलेला आहे. आता इथे आता पाहूया सिद्धेश माळी टाटा पॉवर एंडच्या बाजूनं राईट आर्म राऊंड द विकेटनं गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू वेगवान प्रतीचा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. वेगावते स्वर होऊन मात्र टप्पा येते थोडस भरकटले. आव्हानताची पहिली धाव मिळाली आहे सिद्धेश. 11 धावा इथे लागले ते धाव फलकावरती. 1-11 प्रेक्षक आता हळूहळू मैदानाकडे आलेले आहेत सकाळच्या प्रहरामध्ये आणि सगळ्या प्रेक्षकांचं आपण इथे स्वागत करूया. इथे येच लागते संधी होती. इथे मात्र आपण पाहिलं असताना स्थिरक्षकाच्या पाठीमागे संदेश माळी झेल मात्र या ठिकाणी सोडलेला आहे आणि झेल सोडलाय कुणाचा तर भावेश पवार यांचा. मोठी विकेट होती मात्र पाहूया. आणि सर्वात लांब लचक जो कालच्या रात्रीमध्ये षटकार आपण भावेश पवार यांचं पाहिलं होतं. इथे मात्र गोलंदाज वारंवार ती चुकी करतोय आणि अतिरिक्त एक धाव या चेंडूवरती मिळाली आहे. 12 धावा लागले ते धाव फलकावरती. अजून त्यांच्या बॅटच्या साईडने कुठला मोठा फटका आला नाही आहे तरी देखील गोलंदाज सिद्धेश वारंवार या ठिकाणी तीच चुकी केलेली तेच चेंडू फेकले जात आहेत. थोडासा दबाव कदाचित गोलंदाजावरती आता निर्माण झालेला आहे. मात्र महागुरु जर विचार केला तर फलंदाजांना कुठला मोठा फटका त्यांच्यावरती खेळलाच नाही आहेत. मात्र धाव संख्येमध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला. 13 धावा 1-13 धावा लागले धाव फलकावरती. व्यासपीठातील सगळ्या त्या आयोजक थोडासा आता रिलॅक्स झालेले आहेत कारण का मोठा धाडसी निर्णय त्याने घेतला. नाईट स्पर्धा 4 दिवस त्यांनी आयोजन केलेलं आहे. सगळ्या संघ त्यांनी देखील इथे मोठ्या मोठ्या संघांना संधी दिलेली आहे आणि या चेंडूवरती फटका बसला जातोय आणि इथे फलंदाज एक मोठ्या फलंदाजाचा आपण पहिला सर इथे समाप्ती झालेली आहे. इथे झेल टिपला जातोय आणि दुसरा फलंदाज बाद झाला गोरसा संघाचा भावेश पवार. भिवंडी संघाचा आपण पाहिलं असेल भिवंडी परिसर आलेला जो गोरसाई संघ. चला फिल्डिंग आपण लवकर सेटअप करा. तेरा धावा 2-13 इथे अंकुश ठेवला धावसंख्येवरती वाबेकर संघानं. मात्र आपण पाहिलं असेल घोरसोई संघामध्ये गोलंदाज तोफखान आहे. एका बाजूला पवन केने सारखा आपण पाहिलं असेल बेल एक्सप्रेस असलेला गोलंदाज अखादी देशापर्यंत आपला खेळाचा डंका त्यांनी वाजवलाय. आपल्या गावाचा डंका त्यांनी वाजवलेला आहे आणि इथे मात्र ह्या चेंडूवरती देखील फटका फसला जातोय आणि इथे काय केले मैदानाच्या आतमध्ये चेंडू बराच वेळ हवेमध्ये.
सकाळी सकाळी आता ब्रेकफास्टचा वेळ झालेली आहे. गरम गरम आता वडापाव आलेला आहे. ब्रेकफास्ट नाईट आणि डे अशा या स्पर्धेला स्वरूप दिलेलं आहे. हा चेंडू ऑन साइड मध्ये जातो. एकदा धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जात नाहीयेत. मात्र इथे एक सिंगल धाव आलेली आहे. 16 धावा. 16 धावा लागल्या धावफलक 2 बाद 16. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असतं. इथे मात्र चांगली गोलंदाजी की अनुराग माळीनं पहिल्या मध्ये खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणि इथे मात्र आपण पाहिलं असेल सिद्धेश माळी जो दुसरा षटक टाकत असताना भावेश पवारची त्यांना मिळाली विकेट. सिद्धेश सिद्धेशचा चेंडू पंचाचा वाईट बॉलचा इशारा. 17 धावा लागल्या धावफलकावरती. 17 धावा लागल्या धावफलकावरती. 2 बाद 17. इथे एक्स्ट्राच्या धावा आता बऱ्याच झालेत ना या ठिकाणी. सिद्धेश या ओव्हर्स मध्ये मला सर 4 वाईट चेंडू सिद्धेश माळी या गोलंदाजाने फेकलेले आहेत. हा चांगला चेंडू वेगवान पतीचा चेंडू. फलंदाजाकडे ऑप्शन होता या फटक्यासाठी. मात्र एक डॉट बॉल इथे आलेला आहे. धाव संख्या स्थिर आहे 17 या अंकावरती. शेवटचा षटक. शेवटच्या षटकातील बहुधा एक चेंडू बाकी असावा. सिद्धेश माली आणि या शेवटच्या चेंडू ते केलेला आक्रमण. टार्गेट सेट करायचा हा चेंडू आपण पाहतो. आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. असं वाटतच चौकार पाहायला मिळेल. आणि इथे 3 धावा इथे धावून कंप्लीट केलेले आहेत. आणि 20 धावा लागल्या धावफलकावरती. आणि गरज असणार आहे ती वावेकर संघाला. प्रत्येक 11 वावेकर संघाला 21 धावसंख्याची आता गरज आहे 12 बॉल्स मध्ये. आयोजकाकडून आता या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सला आता नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता पाण्याची व्यवस्था सुद्धा आपण कॉम्बॉक्स मध्ये करा. माणस चांगली अशी स्पर्धा आपण पाहतोय. 4 दिवस आपण 4 रात्री ही स्पर्धा पाहिली. पहिल्या रात्रीमध्ये आपल्याला 5:45 वाजले. दुसऱ्या रात्रीमध्ये पहिल्या रात्रीमध्ये 4:30. दुसऱ्या रात्रीमध्ये 4:30. तिसऱ्या रात्रीमध्ये बघतो थोडासा 3:30 वाजलेले. 3-3:30. आणि आता मात्र या ठिकाणी सर्वात आता 9 वाजतील. आता चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आयोजकांचा अट्टहास होता. गेली मागच्याच वर्षी मला असं वाटतं इथे नाईट मॅच ठेवण्याचा आयोजकांचा जो आपण पहिला असं अट्टहास होता. आणि शेवटी तो पूर्वार्थात आता आलेला आहे. आणि त्यांनी घेतलेला हा संकल्प त्यांचा पूर्ण झालेला आहे. आणि ह्या परिसरामध्ये कधीच आपण आजच बैल पाहिले नव्हते मॅन ऑफ द सिरीजसाठी. आणि गोरसाई बी सुद्धा आपल्या परिसरामध्ये कुठेच खेळताना पाहिली नाहीये. कासपच्या मैदानावर येण्याची शक्यता होती. काही कारणास्तव या ठिकाणी ISPL होती त्याच्यामुळे तो संघ इथे येऊ शकला नव्हता. आणि तोही आपण पाहिला असेल या मोरिया ग्रुप म्हणजे शैलेश स्फूर्ती ट्रॉफीमध्ये गोरसाई बी संघ सुद्धा इथे आपल्याला साक्षात पाहायला मिळाला. आणि एक चांगली यशस्वीरित्या ही स्पर्धा वाटचाल करत असताना विजयासाठी आता गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 21 धावसंख्येची. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला रोहन माळी तर दुसऱ्या बाजूला अनुराग माळी. माळी ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आता चाललेले आहेत सलामीसाठी. तर पहिल्या षटकासाठी आता पाहूया रोहन. बघूया असा स्ट्राईक वरती रोहन माळी जात आहेत की अनुराग माळी. 24 इव्हेंटच्या माध्यमातून अजून सुद्धा प्रेक्षक जोडलेले आहेत. ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा या ठिकाणी 1000 प्रेक्षक बघा महागुरु ऑनलाईन इथे आता ही मॅच पाहत आहेत. आता आपण पाहूया इथे 21 धाव संख्येची गरज विजयासाठी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू 21 धाव संख्येची गरज. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज अनुराग माळी. तर गोलंदाज आलेले आहेत पवन के आणि
टाटा पॉवर एंडच्या बाजूला आता गोलंदाजी करतील. कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला रायटी फलंदाज आहे, दुसऱ्या बाजूला डावखुर आहे अनुराग वाडी. पहिला चेंडू ऑप्शन नव्हता फलंदाज अनुराग माली यांच्याकडे आणि पहिला चेंडू डॉट बॉल आलेला आहे. आणि पवन केनी सारखा जो गोलंदाज आहे ना, हा व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज आहे. मोठमोठ्या स्पर्धामध्ये खेळलेले आहेत. आपण पहिला सर अख्खा देशापर्यंत जाऊन त्यांनी आपल्या या गोरसाई संघाचा, आपल्या गावाचा, भिवंडीचा नाव त्यांनी नावलौकिक केलेलं आहे. इथे इथे मात्र एकदा जाऊन पूर्ण केले, दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. पंचाचा वाईट बॉलचा इशारा, वाईट +1. 2 धावा इथे मात्र अव्वंतरच्या मिळालेल्या आहेत. 2 धावा इथे प्राप्त केलेले आहेत. 21 धावसंख्येचा पाठलाग करत असताना गोलंदाज देखील त्याच दर्जाचे गोलंदाज आपण पाहतोय. आता गरज असेल ती 19 धावसंख्येची. हळूहळू का होईना तर माझं महागुरु प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित झालेले आहेत. त्या मायबा प्रेक्षकांचं देखील आपण या मोरिया ग्रुप इथे आपण यांच्या वतीनं मनीष स्मृती ट्रॉफीमध्ये सर्वांचं स्वागत करूया. आणि समोरच्या कक्षामध्ये जर आपण पाहिलं असताना इथे UIP टाईज आहे, तिथे सुद्धा बरेच आमचे आयोजक आता रिलॅक्स झालेले आहेत आणि तेही आनंद घेते. इथे डॉट बॉल आलेला आहे आणि सगळ्या पद्धती आपण विविधतेने भरला. जो गोलंदाज आहे पवन केणी, 6 चेंडू 6 प्रकारचे ते टाकत असतात नेहमीच. आणि इथे डॉट बॉल आलेला आहे. डॉट बॉल धावा मात्र या ठिकाणी खूप आणि कदाचित अनुराग जर ते स्ट्राईक मिळायला खूप गरजेचं आहे. आणि आता चौकार षटकापेक्षा सिंगल धावा कशा आहे तिला महागुरु दयानंद सरवते साहेब या ठिकाणी कार्य अध्यक्ष पॅन्थर तेही या ठिकाणी उपस्थित. सर्वांचं आपण इथं स्वागत करूया. क्रिकेटचा आनंद घेत असताना मात्र इथे या चेंडूवरती एक धाव मिळाला तर सिंगल वरती जास्त भर दिला जातोय. 3 धावा लागल्या धाव फलकावरती. करायच्या होत्या 12 चेंडूमध्ये 21, 3 धावा लागलेले आहेत. पवन चांगली गोलंदाजी इथे आतापर्यंत करत असताना 4 चेंडू मध्ये आपण पाहिले असेल खूप चांगली गोलंदाजी. एक वाईट चेंडू लागलेला आहे. स्ट्रायकर 8 वरती अनुराग माळी. ज्या अनुरागनं पहिलं षटक टाकलं होतं, खूप चांगली गोलंदाजी केली होती. आता फलंदाजीमध्ये पाहूया, एखादा मोठा फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये होत. जमीन लगतचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण आता चेंडूने त्यांना हुलकावून येथे दिलेली आहे. 2 धावा या चेंडूवर आल्या आणि या 2 धावसंख्येच्या बरोबरीनं 5 धावा. अनुरागच्या बॅट मधून 2 धावा आलेल्या आहेत. चांगले धावा आतापर्यंत इथे पवन केणी यांची गोलंदाजी मात्र इथे या चेंडूवरती असं वाटत स्लॉट मध्ये आला, असा आपण उच्चार करतो का स्लॉट मध्ये आला त्याला प्लॉट मध्ये पाडा. मात्र तिथे क्षेत्ररक्षण दबा धरून बसले होते आणि पवन केणीने सुद्धा बघा तिथं क्षेत्ररक्षण तैनात केलं होतं. आणि इथे पहिला फलंदाज बाद झालेला आहे. फटका मात्र चांगला होता, थोडस ताकद कमी पडलेली आहे आणि झेल टिपलेला आहे. दुशांत केणी यांनी झेल टिपलेला आहे. अनुराग माळी यांचा ना पहिला फलंदाज बाद झाला. आता 6 चेंडू मध्ये गरज असेल 16 धावसंख्येची. मस्त गोलंदाजी पवन केणी यांची राहिलेली आहे. एक वाईट चेंडूला एक विकेट देखील त्यांनी प्राप्त करून दिलेला आहे. आणि इथे मात्र फायदा पण झाला असं पाहिलं असं चिठ्ठी मिळाली आहे ती आपण होतो सिद्धिवलन खैरे संघाची. खैरे संघात या ठिकाणी रिलॅक्स मोडमध्ये 5 धावा. काय मस्त स्पेल राहिलेला आहे. हे व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आहेत महागुरु आणि अशा खेळाडू संघाबरोबर खेळण्यासाठी खरंच मी तर म्हणणे भवेश पवार एक शांत आणि संयम हा खेळाडू. बघा एवढा मोठा नाव त्यांचं आहे तरी बघा त्यांचा कुठला गर्व नाहीये, हे विशेष आहे. आणि जो नॅचरल आपला जो खेळ आहे कितीतरी मोठं झालं तर असं म्हणतात महागुरु की तुमचे पाय जमिनीवर असणं खूप गरजेचं आहे. आणि तेच करत असताना भवेश पवार
काय झडत बसतं गोलंदाजी. हा नक्कीच आकाशाला तुम्ही गवस नाही घ्यायला, मात्र पाय तुमचे जमिनीवरती राहिले पाहिजेत. आणि तुम्ही मुंगी बनून जेवढं साखर खाल ना तेवढे तुम्ही मोठे जाल. आणि जर का तुम्ही हत्ती बनून त्या साखर खाल्ली आणि ही ते मस्त या ठिकाणी फटका आला तर मात्र इथे देखील विकेट आलेली आहे. दुसरे पवार एरी टिपलेला हात झेल. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. मस्त जल टिपला बघा सीमा रेषेवरती एवढं बॅलन्स करून स्वतःला बॅलन्स करून या ठिकाणी हा एखादा मोठा फटका आता यायला पाहिजे, तेव्हा प्रेक्षकांना थोडीशी मजा येईल. आता हे गोलंदाज आपण पाहिले असेल व्यावसायिक दर्जाचे गोलंदाज मुरब्बी गोलंदाज आहेत, कसलेले गोलंदाज. अशा गोलंदाजाबरोबर तुम्हाला सामना करायचा म्हणजे. चला कैरे टीमचे कॅप्टन या ठिकाणी प्रतीक आलेले ना. चला कुंदन भाई आपण स्टेजशी संपर्क करा. 6 धावा लागले धावफलकावधी. आणि हा सामना आता आपण पाहतोय पूर्णपणे झुकलेला आहे. जय बजरंग गोरसाई 20 संघाच्या बाजूने आता सामना झुकलेला आहे. दोन चेंडू मध्ये आता 16 धावसंख्येची गरज आहे. माफ करा 15 धावसंख्येची गरज. 2 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 21 करायचे मागरू. 6 धावा लागले धावफलकावधी. 15 धावसंख्येची गरज आहे. बघू द्या एखादा मोठा फटका जर आला तर इथे चौकार आलेला आहे. 1 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. बघा सिद्धेश मात्र सांगतात का इथे चौकार किंवा षटकार चेंडू होती. आता चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या बरोबरीनं इथे आता विजयाचे दरवाजे खोलले झालेले आहेत. बिमर का बिमरसाठी. चला बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचांची मदत आता इथे घेण्यात आलेली आहे. चला फेर डिरवली आहे. 1 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 10 धावा लागले धावफलक. 11 धावसंख्येची गरज. 1 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. हा स्लोअरचा चेंडू आणि इथे हा सामना जिंकलेला आहे. गोरसाई जय बजरंग गोरसाई 20 संघाने हा सामना जिंकलेला आहे. आणि चला कैरे संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. कुंदन पाटील इथे आलेले आहेत. त्यांचं आपण इथे स्वागत करूया. त्यांना शुभेच्छा देऊ पुढील मॅचसाठी. आणि ह्या टीमचं खऱ्या अर्थानं परम भाग्य असतील महागुरु की या ठिकाणी वावेकर संघाला सुद्धा गोरसे संघावर खेळण्याची संधी मिळाली. आता कैरे संघाला सुद्धा ती संधी इथे आता आज चालून आलेली आहे. योगायोगाने मनीष एलन स्फूर्ती ट्रॉफीमध्ये या सगळ्या आपल्या संघाला त्यांच्याबरोबर खेळण्याची संधी मिळाली आहे. चला टॉस इथे केला जाईल. मनोहरजी म्हात्रे साहेबांच्या शुभे हस्ते आपण इथे फायनलचा टॉस या कैलासवासी मनीष स्फूर्ती ट्रॉफीमध्ये मनोहर म्हात्रे साहेबांच्या शुभे हस्ते इथे टॉस केला जाईल. आणि या सामन्याचा मॅन ऑफ